माणसाला देवाची प्राप्ती व्हावी, माणसाला आत्मा परमात्म्याचं मिलन होऊन मुक्ती प्राप्त व्हावी, हा एक मुख्य शुभ संदेश सत्संगाची ह्या समागमामध्ये दिला जातो। माणसाला माणूस घडवलं जातोय ते हे मंच आहे। आणि माणसा असं नाही की फक्त इथूनच हा आवाज दिला जातो, या धर्तीवरती अनेक असे काय भक्तिपंथ आहेत आणि ते त्याचा प्रयास करतात की संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने चारी मुक्ती साधी येल्या। माणसं आजची देवाचं द्वार शोधता आहेत, परंतु रोज प्रयास सुरू आहे, परंतु देवाचं द्वार म्हणजे काय हेच माणसाला अजून समजलेलं नाही आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी शुभ संदेश तर भरपूर दिलेला आहे, उत्तम प्रकारे समजावलेला आहे आणि त्याला फॉलो सुद्धा लोक करतात, परंतु देवाचं द्वार मात्र सापडत नाही। मित्रांनो, त्यांनी शुभ संदेश हाच दिलेला आहे की गुरुबिना अनुभव कायचा कले।